प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी सर्वांना समान निधी देण्यात येईल अशी ग्वाही महापालिका स्थायी समितीच्या नूतन सभापती रंजिता चाकोते यांनी दिली। सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शुक्रवारी बिनविरोध निवड झाल्यानंतर रंजिता चाकोते यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पुढील व्हिजन आणि विविध विषयांवर आपली भूमिका मांडली। त्या पुढे म्हणाल्या की भाजप पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला। सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य आणि जनतेच्या प्रेमामुळे मला ही जबाबदारी देण्यात आली आहे। सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहे। विकास कामांना प्राधान्य राहील। प्रामुख्याने मूलभूत सोयीसुविधा याकडे लक्ष देण्यात येणार आहे। महिलांसाठी पिंक टॉयलेट तसंच नव्या बसेसपैकी काही बसेस महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत। महापालिका शाळांचं नूतनीकरण करण्याबरोबरच नवं तंत्रज्ञान उपयोगात आणलं जाणार आहे। धूळमुक्त, स्वच्छ, हरित, पर्यावरणयुक्त सोलापूर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। ज्येष्ठांसह सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात येणार आहे। सोलापूरच्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला आहे। सर्वांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे। प्रत्येक प्रभागाचा विकास झाला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक सदस्याला समान निधी देण्याचा प्रयत्न राहील असंही नूतन स्थायी सभापती रंजिता चाकोते म्हणाल्या। महिलांसाठी मी बोलल्यासारखं एक कमीत कमी 10 तरी पिंक टॉयलेट्सची सोय करून घेणार आहे। आपल्या ज्या 100 बसेस येणार आहेत त्यातल्या काही बसेस आपण रिझर्व ठेवणार आहोत महिलांसाठी आणि या व्यतिरिक्त महिला रोजगारासाठी सुद्धा नक्कीच मी तरतूद करणार। आणि हीच भेट महिला दिन निमित्त मी समजते की महिलांसाठी मी देऊ शकते ती मोठी भेट असते। महिला ही शक्ती, प्रेम, कष्ट, त्याग याचे प्रतीक आहे। तिचा सन्मान, तिचा आदर, तिची सुरक्षा ही झालीच पाहिजे। त्यामुळं प्रत्येकाने महिलांचा सन्मान करावा आणि महिला दिनी निमित्त मी प्रत्येक महिलेला त्याच्या महिला दिनाच्या शुभेच्छा देते।